मनोज जरांगेंची प्रकृती आणखी खालावली। जरांगेंच्या नाकातूनही रक्तस्राव। सर्वांनी विनंती केल्यानंतर उपचार घेण्यास जरांगे तयार। राज्य मागासवर्ग आयोगाने अहवालासंदर्भात राज्य सरकारकडे आणखी वेळ मागितला। अहवालाचं काम अपूर्ण, 2 ते 3 दिवस वाढवण्याची मागणी। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची तारीख आज ठरण्याची शक्यता। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून ठरणार तारीख। मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी। जालन्यातून लढणार असतील तर वंचितचा पाठिंबा। आंबेडकरांची घोषणा। राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या बातम्या चुकीच्या। राष्ट्रवादी नेत्यांकडून स्पष्टीकरण। शरद पवार गट नवं चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव घेऊन जनतेत जाणार। काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर। महाराष्ट्रातून चंद्रकांत थांडोरे राज्यसभेच्या रिंगणात। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम। पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह 10 इच्छुक असल्याची माहिती। महायुतीच्या 6व्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम। उमेदवार द्यायचा की नाही यावर काल रात्रीच्या बैठकीत चर्चा। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। राज्यसभेसाठी विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा। लवकरच अंतिम निर्णय होणार। आज उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होणार। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। शंभू बॉर्डरवरून शेतकरी मोर्चाची दिल्लीकडे कूच। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अबुधाबीतील मंदिरांचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। स्वामीनारायण मंदिरात आज मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा। वसंत पंचमीनिमित्त आज विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। भाविकांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।